भारतीय जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकणार. भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनद्वारे चर्चा. भारतीय जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडतील, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा विश्वास. सध्याच्या परिस्थितीला घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवा. पंतप्रधान मोदींच्या सर्व मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना. विरोधकांच्या प्रचाराला न घाबरता आक्रमकपणे उत्तर देण्याचंही आवाहन. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत दाखल. 1,35,000 टन कच्चं तेल मुंबईत. मुंबई डॉकवरून तेल माहुलच्या रिफायनरींना पाठवण्यात येणार. गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडर वितरण. तर बुकिंग करून 8 दिवस झाल्यानंतरही सिलेंडर न मिळाल्याने पुण्यात नागरिकांच्या रांगा. इराण इस्रायल युद्धाचा लग्नसराईला फटका. गॅस तुटवड्याने लग्न अडचणीत. कुटुंबालाच गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्याचं आवाहन. तर ठरलेले ताटातील मेन्यू कमी करण्याची वेळ. युद्धामुळे गॅस टंचाई. गॅसच्या तुटवड्याअभावी पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद. गॅस मिळत नसल्याने पुण्यातील बादशाही हॉटेल 2 दिवस बंद. कोल्हापुरात वाहनांच्या एलपीजीची किंमत 45 रुपयांवरून थेट 80 रुपयांवर. अचानक किंमत वाढवल्याने रिक्षाचालक चिंतेत. रिक्षाचालकांचा एलपीजी पंप चालकांना जाब. गॅस टंचाई विरोधात दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसचं आंदोलन. दिल्ली संसदेबाहेर काँग्रेस खासदारांचं आंदोलन. नागपूर आणि संभाजीनगरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. प्रतिकात्मक चूल पेटवत निषेध. अमेरिका इराण युद्ध आणखी भडकण्याची शक्यता. मोहीम पूर्णत्वास नेल्यानंतरच थांबण्याचा ट्रम्प यांचा निर्धार. तर जगाने $200 प्रति बॅरल दराने तेल खरेदीसाठी तयार राहावं, इराणचा इशारा. इराकमधल्या बसरा बंदराजवळ 2 अमेरिकन तेल टँकरवर हल्ला. इराकी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी टँकरमधील 25 जणांना वाचवलं. तेल टँकर अमेरिकन कंपनी STSच्या मालकीचे. होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थाई जहाजावरती हल्ला. युद्धात व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यानं भारताची नाराजी. भारतातील कांडला बंदराकडे येत होतं मयुरी नारी नावाचं जहाज. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.